पुणे रुग्णालय बॉम्ब प्रकरणातील संशयित आरोपीला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव स्थानकावरून एटीएसने घेतले ताब्यात। पुणे येथील एका रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांना मोठे यश आले आहे। नागपूर आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे सापळा रचून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवाजी राठोड याला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील स्थानकावर रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले। संशयित आरोपी शालिमार एक्सप्रेसने नागपूरच्या दिशेने प्रवास करत असताना दहशतवाद विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या होत्या। या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयित आरोपी शिवाजी राठोड हा गाडी क्रमांक 18029 शालिमार एक्सप्रेसने नागपूरच्या दिशेने येत असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती नागपूरच्या एटीएसला मिळाली। या माहितीच्या आधारे नागपूर आणि पुणे एटीएसच्या पथकांनी तातडीने हालचाली करत वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे स्थानकावर सापळा रचला। शालिमार एक्सप्रेस पुलगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच एटीएसच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने आणि सतर्कतेने रेल्वेच्या डब्यात प्रवास करून संशयित आरोपी शिवाजी राठोड याला ताब्यात घेतले। त्यानंतर त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी करण्यासाठी त्याला पुणे एटीएसच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। दोन्ही शहरांच्या दहशतवाद विरोधी पथकाने दाखवलेल्या अचूक समन्वयामुळे या संवेदनशील गुन्ह्यातील संशयित आरोपीला अवघ्या काही तासातच ताब्यात घेण्यात यश आलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।